ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला। ठाकरेंच्या पक्षातील उपनेते पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं समोर आलंय। राजन साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानं त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालंय। पुढच्या काही वेळामध्ये राजन साळवी शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। ठाण्यामध्ये 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत ते प्रवेश करतायत। त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। ते माजी आमदार शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आपल्यासोबत आहेत। राजन साळवींनी नुकताच निर्णय घेतला आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र तुम्ही शिवसेना देखील आज केलेलं आहे। शिवसेना प्रमुखांनी ते शिकवणच दिलेली आहे। भेटला महाराष्ट्रात जातो जय महाराष्ट्र म्हणायचं, ते सुरूच आहे आणि ते आहे सुरू राहणार। पण काय नक्की असं काय घडलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत तुम्ही कार्यकर्ते म्हणून म्हटलात आणि तुम्ही आता त्यांना जय महाराष्ट्र करून तुम्ही पुन्हा चालल्यात, काय असं नक्की घडलं? गेले 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं शिवसैनिक, नंतर नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार 3 टर्म असा माझा प्रवास झाला। त्या प्रवासामध्ये 2007चा माझा पोटनिवडणुकीचा पराभव, 2024चा ह्या निवडणुकीचा पराभव, 2007ची निवडणूक त्या पराभवाला कारणं वेगळी होती, संदर्भ वेगळे होते। 2024 सालच्या निवडणुकीच्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत होती त्यांच्यामुळे मला पराभवाला सामोरं जावं लागलं, त्याबद्दलची सविस्तर माहिती मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडली आणि त्यानंतर मी शांत राहिलो होतो। त्यानंतरच्या कालावधीमध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या सूचनेप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला असं वाटलं की भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला संपूर्ण जिल्हा, आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं। तिथे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत, आपली निशाणी त्या धनुष्यबाण आहे आणि ते ठरवून आम्ही आज प्रवेशाचा निर्णय आज घेतलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। ज्या पक्षाने आपल्याला मोठं उपनेता केलं, आमदार केलं 2-2, 3-3 वेळेस, चांगलेत राजन साळवी म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे, परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे। निवडणुकीतल्या एखाद्या पराभवामुळे पक्ष सोडणं हे तर सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे। हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र, हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत। कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत। आदित्य ठाकरेंची ही प्रतिक्रिया होती राजन साळवींसंदर्भातली। पुढच्या बातमीकडे वळा। राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत, यावरूनच आता भास्कर जाधव यांनी राजन साळवींवर निशाणा साधला। राजन साळवी नेहमी स्वतःला निष्ठावान म्हणायचे, मात्र आता त्यांनी निष्ठावान ही बिरुदावली लावावी का असा सवाल भास्कर जाधवांनी केलाय। तसंच राजन साळवी यांना कबड्डी करून आत घेऊन सामंतांना आपटायची तयारी आहे, हे येत्या काळात कळेल असा इशारा भास्कर जाधवांनी दिला। असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायची, मी एकमेव निष्ठावान। आता स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवातीला ते तर लोकांना अप्रूप वाटतं, पण नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो। आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवींनाच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का, हे त्यांना विचारा। राजन साळवींचा या गेल्या विधानसभेमध्ये पराभव झालेला होता आणि त्यानंतर त्यांनी हा पक्षप्रवेश करावा असा विचार केला। विनायक राऊत हे लोकसभेला उभे होते, त्यांचाही पराभव झाला होता। त्या विनायक राऊतांनी साळवींच्या पक्षप्रवेशावर काय प्रतिक्रिया दिली बघूयात। त्याच्यामध्ये फार काय मला आश्चर्य वाटलेलं नाही आहे की राजन साळवींचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता, त्याच्यातून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सुतोवाच त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता। पण त्यांचं दुर्दैव की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाजास्तव पुनश्च एकदा त्याच ज्यांच्याशी लढले
त्यांच्याच हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबियांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागतंय, हे त्यांचं दुर्दैव आहे. वैभव नाईकांसुद्धा या विधानसभेमध्ये पराभव झालेला होता. त्यांच्यावर सुद्धा सगळ्या चौकशा आणि केसेस सुरू आहेत. त्या वैभव नाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली, या दोघांच्या प्रतिक्रिया बघूयात. मी पण त्यांच्याशी बोललो की तुम्ही शिवसेनेतच राहा. आज जरी वेळ हे असली तरी योग्य वेळी पुन्हा आपली वेळ येईल. पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभं करूया. तुमच्यासारखे कार्यकर्ते फक्त सत्ता आणि पदेसाठी कधी नव्हते आणि यापुढे नसणार अशी आमची खात्री आहे. परंतु त्यांनी सांगितलं की पक्षातल्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही. मी विधान परिषदेला मतदानच केलं नाही असं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या भूमिका वरिष्ठांनी ऐकल्या आहेत. त्याबाबत काय निर्णय झाला याची मला माहिती नाही. परंतु राजन साळवी पक्षामध्ये राहिले पाहिजे होते. आता गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी मात्र शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य शिवसेनेबरोबर राहणार आहे. हे सगळे मला वाटतं ठाकरे गटांची लोक जे आहेत त्यांना आता संन्यास घेण्यापर्यंत मार्ग उरला नाही आहे. त्यामुळे आता त्यांना पर्याय शोधत आहेत आणि त्यामुळे आता हे रोज आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोण अडचणीत आहे, कोण कोणा संपर्कात आहे. मला वाटतं आपण सगळे एक मात्र एवढंच आहे की शेवटी राजकीय स्थित्यंतरामध्ये लोकांना शेवटी स्थैर्य पाहिजे असतं. त्याचा तो परिणाम आहे. देवगडमध्ये ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. ही फक्त सुरुवात आहे. नगरसेवक, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, नंतर माजी आमदार अशी रांग लागलेली आहे. आम्हाला फक्त तारीख ठरवायची आहे असं नितेश राणे म्हणाले. उबाठा नावाचा गट आता संपलेला आहे. बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत असंही त्यांनी म्हटलं. अहो, ही तर फक्त सुरुवात आहे. पहिले नगरसेवक, तालुका प्रमुख, मग जिल्हा प्रमुख, मग माजी आमदार सगळे रांग लागलेली आहे. आम्हाला फक्त आमच्या तारखा ठरवायच्या आहेत की कुठल्या तारखेला कोणाचं करायचं एवढंच बाकी आहे. कारण का आता उबाटा नावाचा जे काही गट आहे तो आता संपलेला आहे. बाळासाहेबांचे विचार तिथे राहिलेले नाहीत. महाविकास आघाडी हिचं भावपूर्ण श्रद्धांजली झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या, महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्याच माध्यमातून होऊ शकतो असं ह्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विश्वास बसला असल्यामुळे आज चांगल्यातले चांगले सहकाऱ्यांना आम्ही बरोबर घेतोय. लाडकी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात उपस्थित संजय जाधव, भाऊसाहेब बागचौरे, आष्टीकर यांच्या उपस्थितीमुळे पुन्हा ऑपरेशन टायगरची राजकीय वर्तुळात चर्चा. स्नेहभोजनापूर्वी परवानगी घ्यावी, आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सूचना. ठाकरेंच्या सूचनेवर खासदार नाराज, सूत्रांची माहिती. दिल्लीत आज शरद पवारांना भेटणार नाही. आमच्या मुंबईमध्ये भेटीगाठी होत असतात. आदित्य ठाकरेंचं भाष्य. पवारांची भेट का टाळली, नव्या चर्चांना उधाण. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. साळवींकडून शिवसेना युबीटीच्या उपनेतेपदाचा राजीनामा. राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करणार. परळीतील महादेव मुंडे हत्येप्रकरणी तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना. मुंडे कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर पथकाची स्थापना. 1 पोलीस निरीक्षक, 4 कॉन्स्टेबलचा यामध्ये समावेश. मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस. निवडणूक शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीसंदर्भात करुणा मुंडेंची तक्रार. तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयानं बजावली नोटीस. धाराशिवमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. पुरातत्व विभाग तुळजा भवानी मंदिराची क्ष किरण तंत्रज्ञानाच्या मदतीनं करणार पाहणी. शिखर बळकटीकरणामुळे मंदिराला तडे गेल्याचं उघड. सांगलीमध्ये खाद्यपदार्थाच्या गोदामाला भीषण आग. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ. एका तरुणावर कोयत्यानं जीवठेणा हल्ला. हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी.